चला तर मग सुरुवात करूया श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाला। ही एक अशी कथा आहे ज्यात एका साधकाची तळमळ इतकी तीव्र होते की त्याला साक्षात गुरुकृपेचा अनुभव मिळतो। हा ग्रंथ म्हणजे काय तर अमृतमय कथांचा जणू काही सागरच आहे। खास करून दत्त संप्रदायामध्ये या ग्रंथाला वेदांइतकंच पवित्र आणि महत्त्वाचं मानलं जातं। आणि मग एक प्रश्न उभा राहतो की जेव्हा जगातले सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा खरंच फक्त अढळ श्रद्धा आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकते का? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या कथेत शोधायचं आहे। चला तर मग जरा खोलवर जाऊन पाहूया की या ग्रंथाची निर्मिती झाली तरी कशी आणि यामागे कोणती दैवी प्रेरणा होती। तर या महान ग्रंथाचे लेखक आहेत सरस्वती गंगाधर आणि त्यांची ओळखही तितकीच खास आहे। ते श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे परमभक्त सायनदेव यांचे वंशज होते आणि याच आशीर्वादित कुळात जन्मल्यामुळे त्यांना गुरूंच्या जीवनावर लिहिण्याची एक अद्भुत प्रेरणा मिळाली। अर्थात कोणतंही मोठं कार्य सुरू करण्याआधी नमन केलं जातं। ग्रंथकारांनी ही कथा सुरू करण्यापूर्वी विघ्न दूर करणाऱ्या गणेशाला, ज्ञानाची देवता सरस्वतीला आणि साक्षात त्रिमूर्ती स्वरूप असलेल्या श्रीगुरूंना वंदन केलं आहे। चला आता भेटूया या अध्यायातल्या त्या मुख्य पात्राला ज्याच्या अथांग दुःखातून एका महाकाव्याचा उगम झाला। कथेची सुरुवात होते नामधारकापासून। आता हा नामधारक सांसारिक दुःखांनी इतका गांजला होता की त्याला काही सुचतच नव्हतं। पण म्हणतात ना, जिथे सगळं संपतं तिथूनच काहीतरी सुरू होतं आणि याच वेदनेतून त्याच्या मनात एक दृढ निश्चय जागा झाला। तो म्हणजे काहीही करून श्रीगुरूंचं दर्शन घ्यायचंच। त्याच्या भक्तीची तीव्रता तुम्ही बघा। अन्न पाण्याची पर्वा नाही, पायात चप्पल नाही, सगळं काही तो विसरला होता। त्याच्या डोक्यात फक्त एकच ध्यास होता। त्याचा संकल्प इतका पक्का होता की एकतर श्रीगुरूंचं दर्शन घ्यायचं, नाहीतर देह ठेवायचा नाही। ही केवळ एक यात्रा नव्हती, तर त्याच्यासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न होता। आणि मग चालता चालता त्याची व्याकुळता शिगेला पोचते आणि तो कळवळून अगदी मनापासून श्रीगुरूंना हाक मारायला लागतो। त्याची ही आर्त हाक ऐका। हे केवळ काही शब्द नाहीत, ही आहे त्याच्या श्रद्धेची, त्याच्या विश्वासाची अंतिम परीक्षा। बरं, इतका आर्थ टाहो फोडल्यावर काय होतं? श्रीगुरू त्याला प्रतिसाद देतात का? चला पाहूया। पण मनात प्रश्न येतोच की खरंच अशी मनापासून मारलेली हाक देवापर्यंत पोहोचते का? आणि उत्तर इतकं सुंदर मिळतं। मूळ ग्रंथात एक अप्रतिम उपमा दिली आहे। जशी एखादी गाय आपल्या वासरासाठी हमरत धावते, अगदी तशीच गुरुकृपा धावून आली। हो, श्रीगुरूंचं अंतःकरण अक्षरशः द्रवतं आणि ते आपल्या सर्वात ज्येष्ठ शिष्याला सिद्धमुनींना त्याचं सांत्वन करण्यासाठी पाठवतात। कल्पना करा त्या क्षणाची। सिद्धमुनींना पाहताच नामधारक त्यांच्या पायावर कोसळतो। त्याच्या प्रवासाचं, त्याच्या तपाचं जणू सार्थक होतं। त्याच्या व्याकुळ शोधाला इथे पहिलं सांत्वन मिळतं। पण ही भेट इथेच संपत नाही। याचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा उद्देश होता। तो काय होता ते आता पाहूया। सिद्धमुनी नामधारकाला जे ज्ञान देतात ना, ते फक्त त्याच्यापुरतं मर्यादित नाहीये। ते आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा ठेवा आहे। ते सांगतात की श्रीगुरू आजही गाणगापुरात अदृश्य रूपात आहेत आणि त्यांच्या कथा ऐकणं हाच सर्व दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे। आणि अशा प्रकारे एका भक्ताची व्याकुळता आणि एका सिद्धाची करुणा, यातूनच त्या महान श्री गुरुचरित्र कथेचा प्रवाह सुरू होतो। तर मग गुरूंच्या या अमृतमय कथांमधून नामधारकाला पुढे काय काय मिळणार आहे? कोणता शाश्वत ज्ञान आणि कोणती दैविक कृपा त्याच्या वाट्याला येणार आहे? हाच प्रश्न आपल्याला या ग्रंथाच्या पुढच्या अध्यायांकडे घेऊन जातो।